नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे तलाठी भरती 2023 ज्याला सध्या स्टे आलेला आहे मॅटकडून, मुंबईच्या याच्याकडून बेंचकडून जो आलेला आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार. खूप सारे विद्यार्थी मला मेसेज करून किंवा पर्सनली कॉल करून विचारतात, एक्झॅक्टली मुद्दा काय आहे? कशामुळे याच्यावरती स्टे आलेला आहे? त्याचं क्लॅरिफिकेशन म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन आलेला आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला मी दाखवेल, की याची जी ही आहे जी ऑर्डर आहे ती कुठली आहे ती. आता इथं जाल तुम्ही, तर इथे डेली ऑर्डर न्यू डेली ऑर्डरमध्ये मुंबईच्या कोर्ट याच्यातलं आहे. याच्यामध्ये ही पडलेली केस आहे. 27 तारखेला झाली होती. 27 मार्चला ऑर्डर ही काढली होती यांनी आणि पेज नंबर ही 16 वरती होती. मी पाहिलं होतं ऑलरेडी ही. तर ही जी ऑर्डर आहे ती मॅटची ऑर्डर आहे. आता ही ऑर्डर आहे याच्यामध्ये यांनी जो शब्द वापरलेला आहे. काय शब्द वापरलेला आहे त्याचं मीनिंग तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे, की स्टेटस क्यू त्याचं मीनिंग असं राहतं, की आता जे आहे ते थांबवा सध्या तरी. ओके. म्हणजे काय, की जे नियुक्ती भेटले त्यांचं वेल एंड गुड आहे. ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांचंही चांगलं आहे. ज्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांना इथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार नाही, जोपर्यंत कोर्टाचा पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत. म्हणजे असं नाही, की ते थांबल्याचे थांबलेच आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत काही-काही गोष्टी ॲज इट इज त्यांना थांबवायच्या आहेत सध्या तरी. नियुक्ती झाली, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. म्हणजे असं नाही, की त्यांची कॅन्सल वगैरे. तर ज्या गोष्टी आहेत, ते ॲज इट इज थांबवलेल्या आहेत. आता याचा आणि पुढची आहे ती 10 एप्रिलला तुमची काय केली, की रिप्लाय हे करायचं आहे तुम्हाला फाईल करायला सांगितलेलं आहे 10 एप्रिलपर्यंत. ओके. तर आता मुद्दा समोर सांगतो काय आहे ते. तर याचा जो मुद्दा आहे, तो जो आहे तो तुम्हाला मी महाभूमीच्या वेबसाईटवरच कळेल, की एक्झॅक्टली काय आहे ते. महाभूमीच्या वेबसाईटवरती तुम्हाला सांगता येईल, की पहिलं काय केलं होतं, की स्टार्टिंगला यांनी एक ॲन्सर की लावली. त्याच्यानंतरनं काय केलं, पहिल्यांदा ॲन्सर की लावली. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन केलं आणि काय केलं, की नॉर्मलायझेशन केलं. सिलेक्शन यादीही लावल्या त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती. सिलेक्शनही झालं विद्यार्थ्याचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो मी, त्याच्यानंतरनं काय झालं, की त्यांनी कोर्टाच्या आदेशानुसार काय केलं, की या ज्या आहेत ते गुणवत्ता यादी, त्याच्यानंतरनं गुणवत्ता यादी बदलल्या. त्याच्यानंतरनं सुधारित गुणवत्ता यादी बदललेल्या आहेत या यादी बघितल्या. त्याच्यानंतरनं अ, ते प्रसिद्धीपत्रक त्यांनी हे केलं होतं बघा. हे प्रसिद्धीपत्रक आलं. त्याच्यामध्ये काय केलं होतं, की टोटल 39 प्रश्नाचे शेवटी 39 प्रश्नाचे नव्याने दुरुस्त करण्यात आले होते. ओके. पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले होते. तसेच 180 प्रश्नाचे सर्व गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्याच्यानुसार ना बघा आता टोटल जर बघा तुम्ही टोटल सदर 219 प्रश्नांच्या बदलामुळे गुणवत्ता यादीत काय केले, की बदल झाले. तर टोटल काय केले होते, की 219 प्रश्न त्यांनी काय केले, की बदलले होते शेवटी लक्षात घ्या. कधी? कोर्टाच्या आदेशानंतर. ओके. कोर्टाच्या आदेशानुसार बदलले गेले होते. याच्यामुळे काय झाले होते, आता हे टोटल आता पहिल्यापासूनचे आहेत आहे. टोटल जर बघा 219 प्रश्न. तर हे बदलले गेले. त्यामुळे काय झालं, की जे पहिले विद्यार्थी होते लक्षात घ्या. पहिले काय केलं, की सिलेक्शन झाले होते विद्यार्थ्यांचं आणि ते काय केलं, की नंतरनं वेटिंग लिस्टमध्ये गेले. तुम्हाला तर हा मुद्दा माहिती असेल, की त्याच्यामध्ये ॲट लीस्ट 10 ते 12 विद्यार्थी असे होते, की त्यांचं झालं होतं. जोपर्यंत जेवढी मला इन्फॉर्मेशन आहे तेवढं सांगतो. त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात, कमी असू शकतात. नाही, कमी तर नाही. तर 12 विद्यार्थी एवढे तर मला माहिती होते, की 12 तर होते. 15-16 ही असू शकतात, माहिती नाही एक्झॅक्टली. तेवढे विद्यार्थी काय झाले होते, त्यांना काय केलं होतं, सिलेक्शन यादीमधनं वेटिंगमध्ये जायला लागलं होतं. आता याच्यामध्ये काय झालं होतं, की हे जे प्रश्न झाले होते, त्याच्यात काय केलं होतं, की हे टी-सी-एसनं काही प्रश्न कॅन्सल केलेले आहेत. त्याच्यामुळं काही विद्यार्थी सिलेक्शनच्या डायरेक्ट वेटिंग लिस्टमध्ये गेलेले आहेत. ओके. आणि तेच जे विद्यार्थी आहेत, ते पहिले सिलेक्ट होते आणि जे नंतरनं ते झाले, वेटिंगला गेले. तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, की मुंबईच्या मॅटमध्ये पहिली केस टाकलेली आहे. दुसरी केसही तिथेच पडणार आहे. लक्षात घ्या. अजून 2 केसेस पडणार आहेत असं ज्याच्या माहितीनुसार सांगत आहे. पहिली केस मुंबईमध्ये सुरू आहे सध्याची. त्याच्यानंतर दुसरी केस जी आहे ती अजून मुंबईमध्ये पडेल आणि तिसरी केस जी आहे ती नागपूरमध्ये पडण्याची शक्यता आहे. अशा 3 केस पडणार आहेत अजूनही याच्यावरती तलाठी भरतीवर. तर त्यामुळे जे प्रकरण आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. काय झालेलं आहे? जे वेटिंगमध्ये विद्यार्थी गेले तेच विद्यार्थी काय केले, की त्यांनी समोर येऊन ही केस टाकलेली आहे याच्यावरती.
ओके. तलाठी भरतीवरती हे काय केलं, की यांनी ही केस टाकलेली आहे. बाकी काही लोकं नॉर्मलायझेशन संदर्भात म्हणत आहेत, काही लोकं वेगळे-वेगळे मुद्दे म्हणत आहेत. तर हा मुद्दा नाहीये. हे फक्त वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी सिलेक्शन लिस्टमध्ये झालेले आहेत. हा मुद्दा एक आहे. त्याच्यानंतर शेवटी काय केलं, की टीचर्सनं काही प्रश्न जे आहेत, काय केलं, की रद्द केलेले आहेत. त्याच्यामुळे वाले सिलेक्शन वाले विद्यार्थी वेटिंगमध्ये गेलेत. तो एक मुद्दा आहे. अशा मुद्द्यावरनं हे केस पडलेली आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.